आपले जर वय 60 पेक्षा जास्त असेल, मग ती महिला असो किंवा पुरुष असो, आणि आपण जर एक भारतीय नागरिक असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण ठरणार आहे। प्रधानमंत्री मोदीजीने 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत, काही सुविधा चालू केल्या आहेत। कोणताही ज्येष्ठ नागरिक कोणत्याही राज्यातील असेल तरी सुद्धा त्या सर्वांसाठी या सुविधांची घोषणा केली आहे। या सुविधांचा लाभ हा ज्येष्ठ नागरिकांना 15 जून पासून घेता येणार आहे। परंतु अजूनही गावाकडे राहणारे किंवा अशिक्षित ज्येष्ठ नागरिकांना ही नाही माहीत की अखेर सिनियर सिटीजन आहेत तरी कोण। तर वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली जी व्यक्ती आहे ती सिनियर सिटीजन व्यक्ती आहे, आणि याच वयाच्या नागरिकांना मोदींनी काही सुविधा चालू केलेल्या आहेत 2025 मध्ये। आजकाल पाहिलं तर काही घरात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात नाही, किंवा ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक तसेच मानसिक स्थिती सुद्धा हालाकीची असते, आणि हेच लक्षात घेता प्रधानमंत्री मोदीजींनी 2025 मध्ये काही सुविधा चालू केल्या आहेत। आणि आजच्या व्हिडिओमधून या सर्व सुविधांमधील सर्वात महत्त्वाच्या आणि 5 मोठ्या सुविधा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्या अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत की ज्येष्ठ नागरिकांना या सुविधांचा लाभ जर घ्यायचा असेल तर एक कार्ड महत्त्वाचं आहे, आणि त्या कार्डाचं महत्त्व काय असणार आहे किंवा ते कार्ड कसं काढायचं हे अगोदर आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण पाहणार आहोत की या लाभ किंवा या सुविधा कोणत्या आहेत आणि त्या लाभांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांनी कसा घ्यायचा तो। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर पाहूयात हे 5 लाभ कोणते। त्याआधी पाहूयात हे कार्ड कोणते आहे आणि या कार्डचा उपयोग कसा करायचा तो। सर्वात पहिला लाभ आणि ते कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र म्हणजे सिनियर सिटीजन कार्ड। बऱ्याच लोकांना या कार्डबद्दल माहित नाही, परंतु सरकारकडून हे कार्ड बिलकुल मोफत दिले जात आहे, ज्या कार्डमुळे सरकारच्या खूप साऱ्या सुविधा मिळतात। काही राज्यात तर फक्त ही एका कार्डवरती सरकारच्या भरपूर साऱ्या म्हणजे सर्वच्या सर्व सुविधा ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जातात, जसे की आरोग्य विमा असेल, मोफत आरोग्य तपासणी असेल, पेन्शन असेल, यांसारख्या सरकारी सुविधा अगदी मोफत मिळतात। आणि खास म्हणजे ही कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही लाईन किंवा रांगेत उभा राहण्याची कसलीच गरज नाही। तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने हे कार्ड काढू शकता। सरकारने तसे पोर्टल सुद्धा ओपन करून दिले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कार्ड काढण्यासाठी फक्त आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि एक फोटोची गरज आहे। ही कागदपत्रे असतील तर तुम्ही या कार्डसाठी अप्लाय करू शकता। काही दिवसातच तुमचे कार्ड तुम्हाला मिळणार आहे। देशात प्रत्येक राज्यात असे कितीतरी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे हे कार्ड नाही, त्यामुळे नागरिक सरकारच्या जवळजवळ सर्वच योजनांपासून वंचित आहेत। त्यामुळे आपण एक ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर सर्वात पहिलं त्यांचं हे कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे सिनियर सिटीजन ID कार्ड काढून घ्या, तरच तुम्हाला मी आता पुढे ज्या लाभ सांगणार आहे ते लाभ तुम्हाला मिळणार आहेत। हे कार्ड काढल्यावरती मिळणाऱ्या सुविधा आहेत त्या म्हणजे पहिली बँकिंग सुविधा। ज्या ज्येष्ठ नागरिकांची बँकमध्ये एफडी आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 2025 मध्ये सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवरती जे व्याज येते त्या 1 लाखापर्यंतच्या व्याजावरती TDS कट केला जाणार नाही। त्यानंतरचा दुसरी सुविधा आहे ती म्हणजे आरोग्य सुविधा। आपल्या देशात सर्व राज्यात भरपूर अशा मोफत आरोग्य सेवा आहेत, परंतु बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना त्या माहीत नाहीत। खास करून 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केला जातो। आता तुम्ही म्हणाल ही सुविधा तर सर्वच नागरिकांसाठी आहे, परंतु खास बात ही की 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत खर्च केला जातो। इतर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अख्ख्या फॅमिलीला 5 लाखांचा आयुष्यमान भारत कार्ड दिलं जातं, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी एकट्यासाठी 5 लाखांपर्यंतचा खर्च हा मोफत केला जातो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड 70 वर्षावरील कोणीही व्यक्ती बनवू शकतो, म्हणजे याला गरीबच व्यक्ती बनवू शकतो असे अट नाही, तर सरसकट सर्वांसाठी हा जो लाभ आहे तो सरकारने सुरू केलेला आहे। कोणताही व्यक्ती आयुष्यमान भारत कार्ड हा बनवू शकतो।
तर हा झाला दुसरा लाभ। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे। अशा गरीब ज्येष्ठ नागरिकांना सरकार दर महिना पेन्शन देत आहे, ज्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांना छोट्या मोठ्या गोष्टींना हातभार लागेल। ही पेन्शन प्रत्येक राज्यात वेगळी आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला पेन्शन सुरू केले आहे आणि ही पेन्शन अशा ज्येष्ठ नागरिकांना मिळते ज्यांच्याकडे BPL आणि अंत्योदय रेशन कार्ड आहे आणि ते गरीब आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 ते 3 लाखांपेक्षा कमी आहे। अशा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळतो। महिन्याला ही पेन्शन आहे ते प्रत्येक राज्यात वेगवेगळी रक्कम मिळते। ही रक्कम त्या राज्याच्या बजेटनुसार ठरवली जाते। प्रत्येक राज्यात केंद्र सरकारकडूनच ही पेन्शन दिली जाते, परंतु त्या राज्याच्या बजेटनुसार ही पेन्शन ही ठरवली जाते। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे वरिष्ठ नागरिक अधिनियम 2007। वरिष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी हा महत्त्वाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेला आहे। ज्येष्ठ नागरिक आजकाल पाहिलं तर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना घरामध्ये छळ असेल किंवा त्यांची योग्य काळजी न घेणे असे बरेच काही प्रकार ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडून येत आहेत आणि म्हणूनच सरकारने वरिष्ठ नागरिक अधिनियम 2007 हा लॉन्च केलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठांना त्यांचा हक्क मिळतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी त्यामध्ये काही तत्वे दिलेले आहेत। ती तत्वे ही वरिष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची तत्वे आहेत। तर आपण हे 3 ते 4 लाभ आणि सिनियर सिटीजन कार्ड बद्दल आजच्या व्हिडिओमधून माहिती पाहिली। तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असेल तरच तुम्हाला मी आता जे सांगितले ते लाभ किंवा दुसरे कोणतेही लाभ असतील तर ते लाभ तुम्हाला जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असेल तरच मिळणार आहेत, अन्यथा मिळणार नाहीत। कारण सिनियर सिटीजन कार्ड हे महत्त्वाचं आहे। एका सिनियर सिटीजन कार्डवरती तुम्हाला सर्व हे लाभ आहेत ते मिळणार आहेत। मी आता सांगितलेले हे टॉप लाभ होते, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी बरेच अजून लाभ आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी ते महत्त्वाचे लाभ आहेत आणि सरकारकडून मोफत हे लाभ दिले जात आहेत। मग ज्येष्ठ नागरिकांना ST तिकिटावर सूट असेल किंवा रेल्वे तिकिटावरती सूट असेल असे बरेच अजून लाभ आहेत, किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात स्वस्त आरोग्य विमा असेल किंवा मोफत आरोग्य उपचार असतील, किंवा ज्येष्ठ नागरिकांना आता तर काही रेशन कार्ड BPL आणि अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी सुद्धा मोफत घरी सुद्धा उपचार भेटत आहेत। ही सुद्धा योजना आहे। अशा आणखी बऱ्याच योजना आहेत की ज्येष्ठ नागरिकांना त्या मोफत मिळत आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला सिनियर सिटीजन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ते काढून घ्या। घर बसल्या काढून घ्या, घरी नाही आले तर कोणतेही तुम्ही माही सेवा केंद्रात नेट कॅफेत जाऊन काढू शकता आणि या योजनांचा लाभ घेऊ शकता। आणखी योजनांची माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवला जाईल। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।